मी मांडलेली आहे। काही वेळापूर्वी मी माध्यमांसमोर माझी भूमिका मांडलेली आहे। मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई आणि मराठी माणसाचं नातं हे ते तोडू शकत नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सध्या हुतात्मा चौकाला अभिवादन करण्यात आलेलं आहे। या स्मारकाला अभिवादन करण्यात आलेलं आहे। मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशी जोरदार घोषणाबाजी देखील या सर्व आमदारांकडून देण्यात आलेली आहे। भैयाजी जोशी यांच्या मराठीबद्दलच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक। आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका। मुंबई एक चांगली महानगरी आहे, ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका, विष घालून जिंकू नका। जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा। मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे। तसं काहीतरी काम RSSने करून दाखवावं, कारण नाहीतर काय होतं, लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही, अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे। तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे। तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं, भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे। या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही। तर उद्धव ठाकरे यांची ही काही वेळापूर्वीची भूमिका आपण आता ऐकलेली आहे। माध्यमांसमोर मी माझी भूमिका मांडलेली आहे, मात्र मुंबई आणि मराठी माणसाचं जे नातं आहे ते कोणीही काहीही केलं तरी तुटणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी आता माध्यमांसोबत बोलताना बोलून दाखवलेली आहे। सध्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांकडून नेत्यांकडून हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात आलेलं आहे। कितीही प्रयत्न केले तरी मुंबई तोडू शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय।